तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना असं वाटतं की जो आपल्याला सौर कृषी पंप भेटलेला आहे, तो सौर कृषी पंप हा करंट मारतो का? सौर कृषी पंपाला हा शॉर्ट बसतो का? आणि मी कालच एका शेतकऱ्याला सांगितलं की जो आपल्या जो सोलर पंप आहे त्या त्या प्लेटामध्ये खूप सारे तुमचा घास असलेला आहे, ते एकदा धुवून काढा. आणि त्यांनी सुद्धा मला प्रश्न केला होता की हा जो सौर कृषी पंप मला धुवायचा सांगतात, पण त्याला करंट वगैरे बसत नाही ना धुवायच्या टायमाला. तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना असं वाटतं की हा जो सौर कृषी पंप आहे हा त्याच्यामध्ये करंट बसतो का? कारण त्याच्यामध्ये मोटर चालते, आपली जी मोटर आहे ती मोटर चालते, तर करंट तिथं बसत असेल खूप साऱ्या जणांना असं वाटतं. परंतु शेतकरी बांधवांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की सौर कृषी पंपाला हा करंट बसतो का, आणि बसत असेल तर कुठं बसतो आणि कुठे हात लावला पाहिजे आणि कुठे नाही लावला पाहिजे. सहजरित्या शेतकरी बांधव आपल्या जे आहे पंपाला हात लावण्यासाठी तिथं भीत असतात, त्यांना भीती वाटते आपल्याला शॉर्ट वगैरे बसन की नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही इथे बघू शकता, आता हे जे सोलर प्लेटा वगैरे आहेत, ह्या सोलर प्लेटाला कुठेही त्याला करंट वगैरे बसत नाही. आता मी इथं हात लावतो, तर इथं बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर प्लेटा वगैरे धुवायच्या असेल तर तुम्ही बिंदास धुवू शकता, मोटर चालू असो किंवा बंद असो. तुम्हाला सोलर प्लेटाला कुठेही तुम्ही हात लावा, तुम्हाला कुठेही करंट तुम्हाला तिथे बसणार नाही. तर आणखीन हे जे स्ट्रक्चर वगैरे आहे, हे स्ट्रक्चर वगैरे तुम्ही कुठे जरी हात लावला तर तुम्हाला करंट वगैरे तिथे बसणार नाही. त्याचप्रमाणे इथे जी आर्थिंग असते, ती आर्थिंग वगैरे असते, त्या आर्थिंगला वगैरे करंट बसतो का? तर आर्थिंगला सुद्धा कुठे करंट वगैरे बसत नाही, तुम्ही बिनधास्त तिथे हात लावू शकता. परंतु तर शेतकरी बांधवांनो, आता आता हे जो कंट्रोलर आहे, हा जो कंट्रोलर आहे, कंट्रोलर सुद्धा कुठेही तुम्हाला शॉक वगैरे बसणार नाही, कुठे तुम्ही कुठेही हात लावला तरी. परंतु शेतकरी बांधवांनो, हे जे वायर आहे, ही जे आउटपुट आहे, आउटपुट म्हणजे जे आपलं केबल आहे, स्टार्टर पासून तर मोटरपर्यंत गेलेलं हे जे केबल आहे, हे केबलला जर तुम्ही जर कुठे टच जर केलं, समजा एखादा जर जॉईंट वगैरे निसटला असेल, त्या जॉईंटला वगैरे तर तुम्ही जर हात लावला, तर त्या जॉईंटला तुम्हाला तिथे शॉक बसू शकतो. आणि शॉक जेव्हा बसेल तेव्हा तुमची जी मोटर आहे ती मोटर चालू असेल. जर तुमची मोटर चालू आहे आणि चालू मध्ये तुम्ही जर एखाद्या जॉईंटला वगैरे हात लावताय, तर तिथे तुम्हाला तुम्हाला शॉक वगैरे तिथे बसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमची मोटर वगैरे चालू जर असेल आणि मोटर चालू असताना तुम्ही ह्या केबलला हात वगैरे लावू नका, कारण तुम्हाला तिथे शॉर्ट बसणार आहे. फक्त तुमची मोटर चालू असताना तुम्हाला शॉर्ट बसणार आहे आणि आता तिथे बसणार नाही. नाही, ह्या ज्या मेल फिमेल याच्यामध्ये प्लेटाच्या ज्या हे पिना आहेत, ह्या पिनामध्ये जर पिनाला जर हात लावला तर करंट बसणार नाही. परंतु याच्या आतमध्ये जर तुम्ही जर बोट वगैरे जर गेलं तुमचं, तर तिथे तुम्हाला करंट तिथे बसू शकतो. कारण याच्यामध्ये इथे बघू शकता, इथे जर तुम्ही जर तुम्हाला तुमचं जर बोट लागलं चुकून तर तिथे तुम्हाला शॉर्ट हा बसू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कळलं असेल की आपला जो सौर कृषी पंप आहे, तो पंपाला कुठे आपल्याला शॉर्ट लागू शकतो आणि कुठे लागणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सोलर संबंधित तुम्हाला कुठलीही जर समस्या जर येत असेल, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित जे प्रॉब्लेम येत असतात सोलरला, जसे की ओव्हर करंट असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, शॉर्ट सर्किट ट्रिप असेल, ड्राय रन करंट असेल, आणि असे अनेक प्रकारचे सोलर पंपाला फॉल्ट येत असतात. ते फॉल्ट कसे दूर करायचे ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले, ते तिथे तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो, भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.